राज्यासह लातूर जिल्ह्यात निर्माण झालेले गॅस टंचाई आणि गॅसचा तुटवडा विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातल्या गांधी चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। एक गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागते, तरी गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे हे नरेंद्र दे सिलेंडरच्या घोषणा देत वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गॅस बुक केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस ही अट शिथिल करण्यात यावी, तसेच सर्वसामान्य व्यावसायिकांच्या व्यवसायावर जो परिणाम झालाय त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले। सामान्य नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत। ऑटो चालक ते सिलेंडर चालवतात, त्याचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला लागते बसते। हे बघा, देशातल्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटं बोलून निवडणुका लढवल्या, निवडून आले, ते पंतप्रधान पदावरती त्या ठिकाणी बसले। नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं सबका साथ सबका विकास, सर्व जाती धर्मातल्या तळागाळातल्या लोकांचा विकास करण्याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं होतं। पण आज नरेंद्र मोदी त्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत। त्यांचा एकच आता लक्ष उरलं या ठिकाणी की त्यांच्या बगलबच्च्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मदत केली होती असे धनदांडगे यांना मोठं करायचं आणि त्या धनदांडग्यांना मोठं करून आणि त्यांच्याच नादात राहून देशाकडं मोदींनी पाठ फिरवली। आणि हेच असेच उच्चाट धंदे करत असताना मोदीचं नाव एफसीन फाईलमध्ये आलं आणि एफसीन फाईलमध्ये आल्यानंतर मोदींनी ट्रम्प यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी मुजरा घातला। म्हणजे ट्रम्प जे म्हणतात ते मोदी ऐकतात, याचा परिणाम पूर्ण भारत देशावर होतोय। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या देशामध्ये गॅस सिलेंडरचा खूप मोठा तुटवडा या ठिकाणी होतोय। म्हणजे ट्रम्प जे सांगेल ते तुम्ही ऐकणार, म्हणजे देशाची जनता वेठीस आलेली आहे, तरी मोदींना याचं काहीही देणं घेणं नाही। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी या जनतेला हुशार करण्याचं काम या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं। आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूरमध्ये आम्ही आज तीव्र निदर्शने या ठिकाणी करतोय की आम्ही मोदीला विचारतोय, मोदी तुम्ही जनतेला कधी सिलेंडर देणार आहेत? जनतेला तुम्ही आश्वासनं दिली होती, त्याची पूर्तता तुम्ही कधी करणार आहेत? म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शने करतोय। जर पुढच्या काळात नरेंद्र मोदी असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातले कोणी सहकारी असतील, या सगळ्यांनी जर जनतेचा विचार नाही केला तर पुढच्या काळात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल। आणि लोकांना यासाठी करतोय की तुम्ही जातीवादावरती किंवा भूलथापांवरती आता मत देणं बंद करा। आपला कैवारी कोण आहे आणि आपल्या अडीअडचणी कोण जाणून घेतोय याच्याकडे आपण लक्ष द्या। तुम्ही या नागरिक या देशाचे राजे आहेत, नागरिकांच्या सगळ्या गोष्टींवरती हा देश चालतो। पण या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी आता नागरिकांना नौकर बनवलंय आणि ते स्वतः त्या ठिकाणी राजा म्हणून बसलेत। आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या चुका हा देश का भोगावा, ही अशी आमचे एक म्हणणं आहे। म्हणून मी सर्व देशवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, लातूर जिल्ह्यातल्या जनतेला विनंती करतोय की आता तरी आपण सुधारलं पाहिजे आणि आपला साथीदार कोण, आपला कैवारी कोण हे ओळखलं पाहिजे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर शहरामध्ये जे राज्यभरामध्ये सुरू असलेल्या गॅस टंचाई आणि गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर जो परिणाम झालेला आहे, ज्याच्यापासून हे सरकार लपत आहे सांगण्यापासून। कारण आज जर पाहायला गेलं तर आज लाखोंच्या रांगा आज गॅस सिलेंडरसाठी आज लागलेल्या आहेत। त्यामध्ये अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असलेले यांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर अमरावतीमध्ये देखील एका तरुणाचा या गॅसच्या कमतरतेमुळे तिथे रांगेमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। हे सरकार लपवणार आहे का? कारण आजपर्यंत भरपूर असे मृत्यू कोरोनाच्या सावटामध्ये या सरकारनं लपवलेले आहेत। त्यामध्ये गॅसची जी टंचाई झालेली आहे, त्या टंचाईमध्ये देखील आज सर्वसामान्य लोकांचे बेहाल होत आहेत। छोटे मोठे नाश्त्याचे गाड्या असतील, इडली असेल, डोसा असेल, जे सर्वसामान्य व्यक्ती आज रोडवरती आज गॅस
सिलेंडरच्या जिथे तळण्याचे पदार्थ आहेत तिथं आज गॅस घेऊन किंवा LPG सिलेंडर घेऊन तिथं आज स्वतःचा व्यवसाय चालवतो. आज त्याच्या व्यवसायावर आणि त्याच्या कुटुंबावर आज काय परिणाम झालेला आहे हे शासन कानाडोळा करत आहेत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लातूर येथे भव्य असं आंदोलन इथं उभा केलेलं आहे. त्या आंदोलनाची मागणी आहे की जनता मांगे सिलेंडर लेकिन चुप बैठा है नरेंद्र. कारण सर्वसामान्याच्या ज्या गरजा आहेत त्या राज्यकर्त्यांनी पाहणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यावरती काही एक आता त्यांनी सुविधा केलेल्या नाहीत, उपाययोजना काही नाहीत. त्याच्यामुळे या भोंगळ कारभाराचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.